आपुले हित साधूला जन्म खालो नये वाया जन्म खालो नये वाया मानवाची उत्तम काया नमामि मनुष्य जन्म नमामि मनुष्य जन्म सर्व जन्मात उत्तम जन्म खालो नये वाया जन्म खालो नये वाया मानवाची उत्तम काया ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरालय तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो शरणार्थी ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानयोगी द्वैवातीतं गगनसदृशं तत्त्वशान्तिलक्ष्मम् एकं नित्यं विमलवचनं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं गुरुरहितं सद्गुरुं नमामि मस्तकही पायावरी अनुबाई हरिश्चंद्र कराळे व 91 वर्ष मोठी आई यांचा आजचा 13वा आणि 13व्याच्या निमित्ताने ही सेवा आहे. त्यांचा मुलगा बालाजी हरिश्चंद्र पाटील, दुसरा मुलगा तानाजी हरिश्चंद्र पाटील आणि मुलगी काही शांताबाई पंढरनाथ शिंदेचा आसनपरा. त्याच्यानंतर दुसरी आईचा परिवार काही तारामती हरिश्चंद्र पाटील, मुलगा सुदाम हरिश्चंद्र कराळे ते पाटील पण आहे. आणखी रमेश हरिश्चंद्र कराळे पाटील, मुलगी श्रीमती विमल लहू पाटील डोंबिवली, दुसरी मुलगी इंद्रा अरुण पाटील डोंबिवली असा यांचा परिवार आहे. आणि आम्हाला ज्याने आमंत्रित केलं हे या गावाचे सुप्रसिद्ध हरिभक्त परायण यशवंत शेख कराळे, प्रथमेश ट्रान्सपोर्टचे याचे ते मालक आहेत. आणि प्रथमेश सुद्धा
योग माणसं आहेत. आणि आजची मास्टर मुरली महाराज सुंदर जसं बोललं जातं तसं ते वाचवतात. आणि मृदुंगाचार्य काय नाव महाराज? योगेंद्र मस्कर. वा 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 सगळे घेऊन माणसं आहेत. बरं आज आपल्या आईचं दुःखद निधन झालेलं आहे. वास्तविक अनुबाई हरिश्चंद्र कराले आणि ह्या आईने या घराण्याची 91 वर्षपर्यंत सेवा केली. लग्न झाल्यानंतर या कराळे घराण्यात आला तसा आईने सेवा केली. आणि आईची सेवा सुद्धा मुलांनी सुनांनी व्यवस्थित सेवा केली म्हणून आईंना 90 वर्ष जगण्याचा योग आला आणि सुंदर असा योग आलेला आहे. आणि आता हा कोरोनाचा काळ आहे. आम्ही येताना पाहिलं सगळं उल्हासनगर बंद. येताना पुन्हा बोरवली तिकडे पाहिलं ती सगळी बंद. तरी सुद्धा कीर्तनाचा प्रोग्राम होता. तुमचं गावचं भक्ती विठ्ठल आई म्हटलं आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर आणि दोन्हींचा संगम असलेली आई. आणि आईच्या कुशीमध्ये सर्व लेकरं जन्माला आलेले सगळे जमलेले महान भगवत भक्त सगळ्या महान भगवती माता आणि तसेच बसलेले इथे असलेले महापुरुष आनंदाचे सम्राट असलेले नवे नवे तुमच्यामध्ये माझा भगवान परमात्मा. आणि आजचा जो अभंग आहे मरणा आधी सावध व्हावे. मराच्या अगोदर सावध व्हायचा. महाराजांनी कीर्तन प्रवचन ऐकून आणखी काय सावध व्हायचं? तुम्ही जर शॉर्ट बट स्वीट्स थोडक्यात पण महत्वाचं जर ऐकत असेल इथं सांगितलंय एकता सौरला खडवा मंगळराया. एकता सौरला खडवा मंगळराया. एकता सौरला खडवा मंगळराया. एकता सौरला खडवा मंगळराया. भाग्य बचा कैती प्राप्त झाली. भाग्य बचा कैती प्राप्त झाली. खडवांगराजाला 1 तास प्राप्त झाला आणि 1 तासामध्ये आपल्या जिंदगीचा मात्र त्यांनी काय केलं? गळ्यात पवित्र तुळशीची माळा घातली. नुसता शाकाहारी राहून जायचं नाही. नुसता शाकाहारी राहून नुसता शाकाहारी राहून तर त्याला त्याच्या करता योग्य बरोबर आज भारतीय संस्कृतीला हिंदू धर्माला आणि सर्व धर्म पंथीयांना जो सावध व्हायचा आहे तो सावध होण्यासाठी कीर्तन प्रवचन असतात. लोकांना करमत नाही म्हणून नाही. कारण टाइम इज मनी. मी पहिल्यांदा सुरुवातीलाच त्याची बातमी बाबून सांगितलं गायनाचा वेळ थोडासा इकडे घ्यायचा. जसा प्रपंचामध्ये सहज म्हटलं जातं की आपण काहीतरी देवाकरता करायला पाहिजे. पण काय करायला पाहिजे ते समजत बैठकीला गेला सत्ता नाना धर्माधिकाऱ्यांनी माझ्या बांधवांना बरोबरची फुलं होती ना जरा होती बरोबर धागा पडला आणि त्या धाग्याने सुईच्या बरोबर त्याच्यामध्ये हार बनवला. माझे स्वाध्यायी मंडळी सुद्धा चला रे उठा रे त्रिकाळ सध्या स्वाध्याय सुद्धा सुंदर असा हे भारत भूमीला सुजलम सुफलम करावा निघाले. सात संगती प्यार शो धन निरंकार. सगळ्यात कसं माहिती मी स्वतः जाऊन आले ना हा कसा संपदात जाऊन आले त्याच्यामुळे काही घासते नाही. आणि शिवाय जो मुख्य मरणा आधी
सावध व्हावे. महाराजची आपल्याला सावध व्हायचं. महाराज करायचं काय नेमकी? आमची तर आई गेले पण आता काहीतरी ऐकावं म्हणून आम्ही कीर्तनाला बसलोय. का कीर्तनाला बसल्यानंतर नाचून कीर्तनात आज टीव्हीवरती 3 चॅनल चालू आहेत तरी लोक संपत नाही. एवढे लोक आपल्या भारत भूमीमध्ये महाराष्ट्र राज्यात आहेत आणि प्रत्येकाचा नाविन्य आहे, प्रत्येकाचा गोडवा अलग आहे. आंबे सगळेच आहे. हापूस आंबा विशेष पायरी आहे. आपला दुसरा ज्याला आम्ही म्हणतो की जो खराब लागतच नाही परंतु थोडस सगळे आंबे आणि त्यातल्या त्यात आपल्याला भेटलेला तो आंबा विशेष कोणाचं 5 गेले 50 गेलं 60 70 80 90 92 वरती गेलं. आई 91 वरती गेली. जास्त टाइमपास करायचा असा 13वा सांगायला भरपूर आहे पण टाइमाच्या दूरच हे वक्त्याचं काम आहे आणि त्याने बरोबर ते उरकता आलं पाहिजे. मराठच्या अगोदर सावध व्हायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं सांगतो तुम्हाची भगवान परमात्म्याला बदल केला. महापुरुषांनो माता भगिनींनो ते कुठेही त्याच्यामध्ये वाटा कोणी घेऊ शकत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण चिंतन ते तुमचं चालू आहे सगळ्यांचं म्हणून तर तुम्ही ऐकायला आल्या. तुम्हाला त्याची आवड आहे गोडी आहे म्हणून तर आपण बसतो ना. आणि ही आवड आणि गोडी सतत टिकावी करावी आणि आपल्या जीवनामध्ये उतरावी. जीवनामध्ये उतरण्याकरता माणसाला भीती असते ती मृत्यूची. व्यासांचा शिष्य परिवार भरपूर मोठा होता. एके दिवशी व्यासांचा एक शिष्य खूप व्यासांची सेवा केलेली आणि व्यासदेवांजवळ तिने समोर दर्शन घेतलं. पाया का पडायचं असतं? कृपया शांतता राखा. पाया पडने से क्या फायदा है? ज्याला मी दर्शन घेतो वंदनीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आदरणीय श्रेष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ या त्यांचा दर्शन घेऊ त्यांनी त्याच्या मुखातून भगवंताचा ईश्वराचा आशीर्वाद पर वाक्य आला पाहिजे. आणि व्यासांचा चरण स्पर्श केला डोकं टेकलं तरच काम बरोबर होतं. इव्हिल अँड सिव्हिल पॉवर ही गोलांकार फिरत असते आणि ती फिरत असताना 24,249 लहरी निघत असतात आणि त्या लहरी आपण ज्याचं दर्शन घेतो त्याच्या मुखातून काही कल्याण हो का आणखीन काय आयुष्यमान हो का काहीच शब्द येत नसाल तर गुरुदेव वाटतात. मग त्याने आशीर्वाद पण द्यायचा असत. तसं व्यासाने
आशीर्वाद दिला. बेटा तुला काय पाहिजे बोल. व्यासदेव प्रसन्न झालेले होते. त्या शिष्याने सांगितलं बाबा मला काही नको. मग काय पाहिजे. माझं मरण कधी ते सांगा. त्याच्याबद्दल माहिती व्यासदेव स्मित हास्य केलं. अरे ते मला नाही माहिती. मग कोणाला माहित असेल. मग यमदेवतेकडे गेले. व्यासदेव आणि तो व्यासांचा शिष्य यमदेवतेकडे गेले. यमदेवतेला विचारलं माझा हा उत्तम शिष्य सेवा करणार आहे, भगवत चिंतन करणार आहे, तर याने विचारलं मरण कधी येईल. व्यासदेव तुम्ही आलात बरं झालं. पाद्य पूजा केली, फल फूल चला सगळं दिला, पुष्प मालिका गळ्यात घातली यमदेवतेने. पहा साधू संतांची सेवा कशी असते. आणि मग म्हटलं माझ्याकडे नाही. मग कोणाकडे. समय देवतेकडे. समय बडा बलवान. वेल आज अनुकूल असेल तर तो आमदार खासदार बनतो. वेल अनुकूल असेल तर तो जगतमान्य विश्वमान्य होतो. त्याला समय बडा बलवान आणि वेळेला ओळखतो आणि वेळेच्या आत काम उरकून घेतो तोच श्रेष्ठ ठरतो. विठाल व्यासदेव यमराजे आणि तो व्यासांचा शिष्य समय देवतेकडे गेले. समय देवतेकडे गेल्यानंतर या तिघांचा हसताच त्यांनी स्वागत केलं. ज्यावेळेला आपण ज्यांच्या घरी जाऊ त्यांचा चेहरा फुललेला असेल तर जायला काही हरकत. आणि जर चेहरा पडलेला असेल तर पुन्हा तिथे गडबड करायची बिलकुल नाही करत. आपला अमूल्य वेळ आहे. आपण काय बावलट नाही की कुठेही कसा वेळ द्यायचा. कारण समय पडा. मग त्यावेळी त्यांनी काय केला. या व्यासदेव बसा. यमराजाने समय देवतेने त्याची आदर दिला. आदर दिल्यानंतर बसा. आज कसं काय येणं झाला. त्यांनी सांगितलं माझा शिष्य आहे आणि ती शिष्याचा मरण त्यांनी विचारलेले. मरण कधी. कोण शिष्य. बघितलं पाठीमागे बघतात तर काहीच कोणीच नाही. बघतात तर व्यासांचा शिष्य दारामध्ये कोसळलेला होता. समय देवता आपण बोलतो ना तू एक सेकंद. मुरली महाराज एक सेकंद जर मला थांबवला नसता तर माझा ऍक्सिडेंट झाला असता. म्हणून त्याने सांगितलं कुठे बघता तर खाली पडलेलं आहे. अरे बापरे. मग व्यासांनी यमराजाकडे समय देवतेकडे पाहिला. म्हणतो त्यांचं मरणही असंच होतं. कसा. तुम्ही यमराजे आणि या समय देवतेच्या दारामध्ये ज्यांचा मरण होता. म्हणून महापुरुषांना अभंगाचं पहिलं चरण म्हणतात
व्हावी. आपल्याला सवय का लागली माहितीये का? नुसती कार्यक्रम ऐकायचा, वेळ असला तर जेवायचा, तुम्ही का बाकी दुसरा ते करायचं काय ते माहिती आहे. तुम्ही बघा ते विठ्ठल विठ्ठल राजकृष्ण एकादशी द्वादशी तुम्ही बघा, आमचं काय नाही. आम्ही वास्तविक तुम्हाला जर आता प्रश्न केला, आपण ज्या प्रपंचामध्ये राहतो आपल्याला आपला पती किती वेळ चांगला बोलतो रे? आपला पती नवरा किती वेळ चांगला बोलतो? नाही ना. कधीतरी त्याने बोलावा पत्नीला, आहे का तू दिवसभर खूप काम करते, किती थकतेस तू, तिचा चमसावर तिचं रक्त वाढेल. तर या मिशावाल्याने एवढा अहंकार असतो की कधीच म्हणत नाही. आज कधीतरी म्हणायचं असतं तिरवट पोपट पण शिका नाही. आमच्या अनुभवाचा हे जो पत्नीचा आदर नाही करत ना, म्हणजे ते झाडूचा आदर नाही करत. म्हणून झाडूची पूजा सांगितली दिवाळीला. आगरी समाजामध्ये दिवाळीला ती झाडूची पूजा केली जात असते. आणि ती पूजा हळद कुंकू वाहून नवीन झाडू लागतं, त्याला जुनी झाडू नाही. मग तशी कमाल आपल्या पत्नीला सुद्धा सांभाळणं उत्तम. तिची किंमत कधी कळतं? ती कुठं बाहेर गावी गेली किंवा तसं होऊ नये कोणाचं, जर समजा निजत आम्हाला गेली तर मग कळतं, मग भयान वाटते. तिच्या समोर मी बोलत होतो पाणी आण, तिच्या समोर बोलत होतो लवकर जेवायला तयार कर, तिच्या समोर सांगत होतो कपडे आण, सगळं काय. ती आता तू उठ न घे. दहा सुना असल्या तरी पत्नीची जागा घेऊ शकत. म्हणून गडी माणसानी जरा तालात राहायचं, गडबड करायचे, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही. आणि बहिणी वर्गाने आपल्या पुरुषाचा हाल करायचा नाही. कारण ज्यांच्यामुळे तुमचा तिला काय कुंभ आहे, फुकट हवाल जातो ना 100 ठिकाणी, 10 ठिकाणी नाही, 100 ठिकाणी जातो आणि सगळं तुम्हाला पुरवतो. आणि त्याला जर दुःखी ठेवला, विठाला विठाला त्याला दुःखी ठेवला का त्याचा गाल चालला आतमध्ये. बिलकुल लाख कीर्तना प्रवचन आहे, लाख स्वाध्यायाला जाऊ दे, बैठकीला जाऊ दे, घरात गेल्यावर आपटा आपटे असेल तर नाही जमणार महापुरुषानं. त्याला जमण्याकरता त्याला एकच मरणाधी सावध व्हावे. मराच्या अगोदर सावध व्हायचं. आपले आपलं हित साधून घ्यायचं. हित साधून घेणं म्हणजे काय? कीर्तन प्रवचन ऐकणं, याचा अर्थ ऐकू नये का? ऐकावं. पण कीर्तनात काय सांगितलं तर डोक्यात ठेवायचं, हृदयात ठेवायचं. इथं वेगळं नॉलेज देवाचे देवाचं चिंतन आता चालू झालं. इथे पाऊल टाकल्या बरोबर. हो, याच्या अगोदर नव्हतं का? होतं चालू, म्हणून माहिती नाही ना आम्हाला फक्त म्हणतात तोंडाने विठ्ठल विठ्ठल मान, तोंडाने कृष्ण कृष्ण मान. बरोबर आहे, चुकीचं नाही. आपण काही पाकिस्तानी नाही, आपण हिंदुस्थानीच आहोत. पण बुद्ध्याचं वा वा सो योग्य
कोटी पट बरोबर आहे. सर्व धर्म पंथांचा सार. तुम्ही इथं जात ना सर्वजण. सर्व ग्रंथांचा सार, साऱ्या सृष्टीचं सार, साऱ्या जिंदगीचं सार. आता तुमची माझी हजेरी कोणामुळे? प्राईम मिनिस्टर असला, युनोचा अध्यक्ष जरी असला, अरे निघून गेला मी आता बोलतो, माझा श्वास चालू आहे म्हणून बोलतो, कमी बोलतो, श्वास चालू. तुम्ही सुद्धा बसल्यात, ही पंपिंग मशीन चालू आहे ना, मग त्याच्यावरतीच नाम बसून देणारा पाहिजे. आमच्या मुरली महाराजांनी पंढरपूरला समजून घेतला विषय नाही वाक्याचं. हे सुंदर, हे शिंपल्याने कसं वर स्वाती नक्षत्रात आला आणि स्वाती नक्षत्रात पाणी वेढला, डायरेक्ट तलच गाठला. पुन्हा तोंड उघडलाच नाही. तोंड उघडला ते हसले तर त्याच्यात ते मोती तयार होताना ते पाणीदार मोठी होत नाही, त्याच्यामध्ये ते माती बारीक बारीक जात आणि ती माती जाऊ नये म्हणून बरोबर आत्मसुखावते. तो जप आहे, ओरिजिनल जप आहे. काश्मीर टू कन्याकुमारी, आसाम टू गुजरात. नीट ऐका ना, टाइमपास म्हणून ऐका. संपूर्ण जगभर असा भिक्षा मागत फिरलो तरी बघायला सुद्धा भेटणार नाही, बघायला. आणि ते आजही आता या क्षणी मुखी नाम हाती देवाचाच सांगत होता, पण काय सांगत होता काही समजत. तुम्ही आपण जेवण काय करतो? शेजारचा जेवतो म्हणून जेवतो का? आपल्या पोटात भुकीची कळ येत म्हणून जेवतो. तसा आपल्याला तो विषय समजून घ्यायला एक 7 दिवशी पापणी उघड चाप करणं कठीण, एवढा देव सोपा आहे. पापणी उघड चाप करणं तेही कठीण आहे. खरं आपल्याला का ना माहिती पडला गेले कुठं. आजही कोरोनाचा पेशंट आहे, जवळ 2-3 हजार रुपयातच बरा होतो. याची भीती जास्त दाखवली, भीती जागतिक लेवलचा. अरे 2 मिलीग्रामचा तो किडा आहे, पण सगळ्यांना रेंज मध्ये आहे. सगळ्यांना, मग नेता असो तो का आपला घरचा खाता असो तर का पिता असो, गडबड करू नको, घरातच थांब. तू कुठं जाऊ नको, घरातच थांब. तू कुठं बोलू नको. आणि आता काय झाले, 500 रुपये भरायला लावती म्हणून तो मास अनवटीला आहे. पहिले होता नाका तोंडाला, पण तो आता अनवटीला नाही वाटत. आम्ही पुण्याला गेलो होतो, आमच्या गाडीत पोलीस गाडी थांबवली. लहान लेकरं आपली ती चनियामध्ये काय बोलतात ती खात होते. पोलीस बोलले थांबा. बोलता काय तुम्ही मास्क नाही लावले? कोण तुम्हाला तसं बिघड मारता? ते पोराही लावलं नाही. मग त्यांच्या हातात काय बघा ना, बोला 500-500 हजार रुपये भरणार नाही देणार. आम्ही वारकरी माणसं, भिकारी सुद्धा थांबत नाही. तर तुम्ही कसं आम्हाला ती बी लगे दुसरे का चक्का येते ना टाली वाजवत, ती बी मागत नाही. थांबतच नाही, त्याला माहिती म्हटलं देणार नाही.
तुम्ही ना अर्धा तास थांबवा, 1000 रुपये आहेत कोणाकडे विनाकारण द्यायला. मग म्हणजे ती पोरं खातात ना. मग तशी गंमत आपल्याला सावध व्हायचंय. या आईच्या दिवशी सावध व्हायचं. सावध होणं म्हणजे गळ्यात पवित्र तुळशीची माळ. आपली यशोदाताईने हे सुंदर काम केलं, माळ घातली. अण्णांच्या ताई सुद्धा सगळे भगिनी वर्गाने म्हणजे गाववाल्यांनी माळ घालल्या. तुमच्या तिकडं घाटावरचे 100 लोक, इथला गावातला 1 लोक म्हणजे तरी सुद्धा बरोबरी. कारण ही बरोबरी भगवंताच्या नामस्मरणाची चिंतनाची आहे. आणि ती चिंतन तुमचं आपलं सगळ्यांचं चालू आहे. भगवंताच्या सेवामध्ये घालवायचा. भगवंताच्या सेवामध्ये म्हणजे नामस्मरण चिंतनामध्ये घालवायचा. आणि ते आजही चिंतनाची रीत आहे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, गुरुमाली नाना बाबा, आज मी आता मी तीच पद्धत जसंच्या तसं, मात्र माहिती नाही. एकीकडे गंगोळी उघडतो आपण, भगवंताला तिलक लावतो, बरोबर आहे, आपल्याला लावतो. पण ती लावत असन तू मुख्य जप आहे. आता साफसफाई, देव मूर्त्यांची तोडजोड करणं अथवा त्यांची त्याला स्वच्छता करणं, त्याला नाव आपण पूजा देतो. पूजा नाही, ती साफसफाई आहे. पूजा कशाला म्हणतात? गर्गाचार्यांच्या मते, आदिगुरु शंकराचार्यांच्या मते, माधवाचार्यांच्या मते, सगळ्यांच्या मते एकच. एक नाम हरी द्वैत नाम सर्व धर्मपंथांचा शब्द एक आहे. आजही मुसलमान माणूस नाकाने श्वास घेतो, अमेरिकन माणूस नाकाने, आफ्रिकन असो, रशियन असो, नवे ऑस्ट्रेलियाचं, जगातला कुठलाही माणूस असो, नाकाने श्वास घेतो. मग तो जप, तो शब्द सर्व धर्मपंथांचा एक आहे. नाही एवढ्या लक्षात आला. अधिक सोपं करून सांगतो की तो जप तुम्हाला आपल्याला सगळ्यांना मिळावा. या नको सांगू म्हणजे तोंडावर मारू नको. काय तोंडावर मारू नको म्हणजे आमची काळी पिशवी बंद करू नको. सगळं कर आता समजलं तुम्हाला. तोंडावर मारू नको म्हणजे काय ते कळत नव्हता. काळी पिशवी, कारण काळी पिशवीला गेला आता किती रुपयावर गेला ते वजन? 700. ती पण लाईन लावायला लागतो. आणि सरकारने काम पाणी केलं. मंदिर बंद, कोरोना तिथेच आहे. तेव्हाच चालू होतो. ऑफिस टाइम आहे त्याचा, शनिवार रविवार कोरोनाच होतो, बाकी दिवशी सुरू दे. जाती तर कोणी मानलेले, कुठेही कामाला लागायला कुठे गेला सरकारचीच माणसं बोलतात तुमचा जातीचा सर्टिफिकेट. आपल्याला काही पताच नाही कधी कोणी कसा बी एवढे माल घालावा, कधी जात विचारली जात नाही, कधीच. आणि आज खरं जर पाहायला गेलं या कोरोना पिरियड मध्ये काहीच्या ठिकाणी पाठवलं जातं व्हॉट्सअप, तुम्ही भेटायला येऊ. आणि 10वा 13वा आम्ही राहत्याच घरी, घरच्या घरी उरकून घेऊ. तेच बरोबर आहे. महाराज लोक पण सांगतात, त्या दिवशी मांगरूळला सांगितलं तुम्ही तिथूनच हात सोडा. जर कबड्डी करत आला आणि एखाद्याला गुरुदेव वाचला
म्हणजे बाबा गेला ना त्याचा नमुन्यावर, त्याचा बाबा जाणार नाही, बाबाने लस घेतलेली. त्याला मी शालीन पर्याय उपाय म्हणजे पोपट पंचेन अनुभवाचा. जर आपल्याला वास येत नाही, चव लागत नाही, सरळ सरळ लिंबू पिळायचा आणि बरोबर नाकात 2-2, 4-4 थेंब टाकले का झटका बसतो आणि लगेच गुळणी घ्यायची गरम पाणी आणि त्याच्यात मीठ टाकायचं, लिंबूचं पाणी टाकायचा. तो कोरोनाचा जो जीव जंतू आहे ना, आजारा घशात पोटा घालायची फटाक दिशी बाहेर, आणि तरी बी आटपत नसेल, 1 वाटी लिंबाचा रस, 1 वाटी अद्रकचा रस, 1 वाटी ऍपल व्हिनेगर आणि 1 वाटी ज्याला लसणाचा रस. मावशी इकडे सुद्धा काही काम आज तू गपरा हे आगाव असतात. पाहुणे आला का तिथे पचा टाकतो, त्या पाहुणे आल्यानंतर त्यांना बी लाज वाटते, ही काय खाणे बोलतो, हे कोणचं आले, तुमचंच आले म्हणून तुमच्या घरात आले ते. हे चारी पदार्थ एकत्र करायचे, मंद आचेवरती त्याला काय करायचा, तापवायचा आणि 3 वाट्या होईल एवढा ते तापून आटून झालं. रोज सकाळी 5 ग्राम, संध्याकाळी 5 ग्राम. त्याला झालेला त्याने एका टाइम घेतला तरी पद्धतशीर ब्लॉकेज राहत नाही, बीपी होत नाही, अटॅकही येत नाही. ज्याला वाटतं आपला दात चांगलं मजबूत राहावा, त्याने जेवढे हळद तेवढी जिऱ्याची पावडर, 5 चमचा हळद पावडर तर 5 चमचा जिऱ्याची पावडर एका तव्यात तापवायची आणि सकाळी 1-2 बोटा, 2-2 बोटा ठणठणीत दात राहतात. दात चांगलं तर चावणं चांगलं, चावणं चांगलं तर पोट चांगलं, ना पोट चांगलं तर सगळंच चांगलं. विठाला मृत्यूची माफी पृथ्वीले प्राणी तयांची शिराणी यमनेम धर्म अमानई कर्म अवघेची ब्रह्म. मृत्यूच्या मापात गेला ना वरती का आपण बोलतो ना, आता यो गडी सुटला बोलतो, सुटला कसा, याने लय लोकांच्या मुंड्या मोडलेल्या आहे. वरती का एअर कंडिशन लावलेलं नाही महापुरुषांनो. जे कर्म केलेले आहेत ना त्याचं टिचून त्याचा त्याने काही गोगल लावलेला नाही परमात्मेने. तो बरोबर जे केले कर्म त्याची भोग आले, गेले. म्हणून आपला जो भोजा आहे पुढे छातीचे पुढे जाऊनच त्या त्याला बी आहे. आता सांगायचं विठा सर्वांनी महाराजच्या अगोदर सावध व्हा, नाहीतर महाराज सांगतात नामदेव महाराज अभंगाचा 2रा चरण,
स्वर्गातून देवता इच्छा करतात मृत्यूलोकी व्हावा जय जन्म व्हावा आणि आपल्याला मिळालेला आहे आणि तुम्हाला कळालेला सुद्धा आहे. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा होत जन्म घालून मानवाची उत्तम बघा ना नाकी तोंडी आता पायाने सर्वांगाने आपण शाबूत आहोत. आतापर्यंत कोरोनाने तुम्हाला आपल्याला स्पर्श केलेला नाही. उत्तम चांगला काम आहे आणि भगवंताचा नामस्मरण चिंतन करा. ते चिंतन तुमचं चालू आहे आणि चिंतन कसं घ्यायचं जन्म घालो नाही वाया मानवाची उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्मात उत्तम. भगवंताने सगळा प्राणी आडवे केले, परंतु मनुष्य प्राणी तो असा तर तो उभा केला.
आणि त्या प्राण्याला हसणं, विचार करणं, सुख दुःख कळायला लागलं आणि उद्धाराचा मार्ग समजायला लागला. बघा ना, आपण स्वाध्यायाला जातो, बैठकीला जातो, निरंकार मिशनरी जातो, नवे नवे ज्याच्यामध्ये हिलर संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नवे नवे अनेक संप्रदायामध्ये जात असतो. इतर पशु पक्षी जातात का? नाही जात. म्हणजे याचा अर्थ नाही बुवा तुमच्यासारखा आम्हाला लगेच माळ घालता येत, परंतु आम्ही जातो विठ्ठल विठ्ठल करा, जय सद्गुरू करायला जातो, माळा जातो, आनंदाची गोष्ट आहे. परंतु कधीतरी तुम्ही भगवंताचा जर जपाकडे वळलात, जर तुम्हाला माता भगिनींनो जर घरचं वातावरण शांत ठेवायचं असेल, घरचं वातावरण एखाद्या माईचा असतो ना, म्हणजे तो ऐकायलाच मागत नाही, कसाही गेला तरी तिरपास बोलतो, तर त्याला उपाय आहे. आपल्या जवळच आहे, आपण करत नाही ना. काठावरती बघा त्यांच्या दारासमोरच विहीर असं छोटीशी. आता आपली जर तेवढी खोदली तर आपल्या अख्ख्या गावाला पाणी पुरलं एवढं पाणी लागेल, पण आपण ते करतच नाही. पाणी गेलं, पाणी गेलं, पाणी गेलं, आपण ते करतच नाही. बोरिंग मारली तर बोरीच्या पाणी खते तरी त्याला राग आला का बाजूला होतो तो. आणि जर मोठी विहीर असते छोटीशी 5 बाय 5ची 25-30 फूट खोल, ते पाणी सतत मिळत जाईल. बाकीचं नाही, पण कमीत कमी संडासला इकडे पाय धुवायला येईल. बाकी महापुरुषांनो, माता भगिनींनो, जर का घरात कदर वाटत असेल तर तुम्हाला आता वर्म सांगतो, सांग सांग लवकर सांग. काय करायचं, तुम्ही स्वयंपाक करायला घेता, पण गडबड होते राजानं. तेल जे वापरताना तुम्ही तेल, ते लाकडी घाण्याचं तेल वापरायला पाहिजे. जर तेल शेंगदाण्याचं तेल जर 140 रुपये किलो आणि शेंगदाणा 120 रुपये किलो, 2.5 किलो शेंगदाणा वापरू तेव्हा 1 किलो शेंगदाण्याचा तेल मिळेल, तर त्याला कसा परवडायचा? त्याच्यात 23 प्रकारचं केमिकल त्याच्यामध्ये टाकलं जातात आणि डबल टिबल फिल्टर केलं जातं. ते तेल खाल्लं का आम्हाला अटॅक, बीपी, टॉन्सिल, डायबिटीज, आमचं स्थूलपणा वाढतं, चिडचिडपणा वाढतो या तेलामुळे. नंबर 2, जी भाजी आपण खातो ती भाजी मिठाच्या पाण्यात ठेवून बुडवून जर घेतली तर तिच्यामध्ये जी फवारणी केलेली आहे ती फवारणी राहत असतं का नाही मारत? फवारणी मारतात, माहिती नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण तसंच घालतो, तसंच गुरुदेव होतो. म्हणून तेलाची धार घ्यायची आणि त्या धारेकडे ओरिजिनलचा नाही समजा आम्हाला, तुम्हीच करा तसं. वास्तविक भगवंताचा जप आहे तो. त्या तेलाच्या धारेकडे पाहत 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. भगवंताचा नामस्मरण करत करत तेलाच्या धारेकडे पाहत आणि त्याच्यात ती पळीवर तेल टाकायचा. फोडणी देताना, सगळं काम करताना चिंतन करतात आणि त्या भाजीला टेस्ट ही तिसरीच येते. तिसरी, पहिली दुसरी नाही. आणि मग भाकरी भाजताना मेल्या मुडद्या करत करत भाकरी भाजायच्या. जसं अन्न तसं मन, जसं पाणी तशी वाणी. आणि कधीही आपल्या पतीचा हसत मुखाने मेल्यानंतर फोटोला करून काय फायदा? म्हणून आपल्या पुरुषाची, आपल्या आईची, मला सांगतो, लाख सगळे देवतेना पुजतो, लाख बैठके स्वाध्याय निरंकार देतो, लाख गळ्यात माळ घालतो, पण आई वडिलांची जो सेवा करत नाही, किती कसाही असला तरी सुद्धा त्याला काही त्याचा यश मिळत नाही. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा. बाप केवळ Pero
झालं काशी. ज्यांचं आई वडील आहेत त्यांचं घरीच तीर्थ आहे, पण ते समजत नाही. मेल्यानंतर कळतं बाप हातारतो, बाप मेला. मेल्यानंतर पत्नी मेली का मग तो हातारतो, बायको मेली ना होती तेव्हा. म्हणून माझं नेहमी म्हणणं असं असतं की असताना आदर आणि कदर करायची. वास्तविक या आई 91 वर्ष त्यांना जगण्याचा योगायोग आला. याचा अर्थ सुनांनी मुलांनी खूप सुंदर सेवा केली. सुंदर म्हणजे व्यवस्थित सेवा केली. आपला गणपती किती दिवस ठेवायचा ते आपल्या बायकोच्या हातात असत. त्याला शिला खायला लावायचं का कसं बिस खायला लावायचं तर आपल्या हातात. आणि तिने ठरवलं नाही आपल्या पतीचा आदर आणि कदर तर काम व्यवस्थित होत. आपल्या आईला जर खरी सेवा करायची असेल मेल्यानंतर फोटोला काय दाखवता, खावलं खातील पाहुणे खाऊन जातील होत तेव्हा. आता सगळ्या भाकरी बिकरी भरपूर असतील तर फोटोतून बघता मला काही दिलं नाही, हे माझ्या समोर खातात एवढे खातात. मग बिंबी सटाकतं साईडला खरे 11 जेवलो बिंबी सटाकतं साईडला आणि मग 2 दिवस झालं पोट फुगूनच आहे. कारण तू कोणाचा कुठं खाल्लेला आहे. म्हणून आपण सुद्धा जातीने नीट व्यवस्थित जातीवंत विचार करायचा. जातीवंत विचार केला तर आपला घराणा, आई वडील, आई वडिलांची सेवा दुसऱ्याने सांगायची आवश्यकता. आणि त्याला तो गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून ठेवायची आहे ना. आमच्या गळ्यात आहे की तू ओरिजिनल जपण्या नाही घेतलेला. कोणी बोलला ना तुम्हाला. एवढं टीव्ही वरती असतात ना तो ओरिजिनल जप घ्यायचं कोणी बोलणार नाही. अरबो खरबो लोक ऐकत राहतात. किती 130 कोटी लोक ते कीर्तन प्रवचन ऐकतात, परंतु खरा फैसला आहे, खरा फैसला. आता तो नाद आहे, नाद दिसतो का? शब्द बोलतात ते दिसतात का? नाही. पण नाही का? मग ती समजून घेण्यासाठी संत विना प्राप्ती नाही. महाराजांनी सुंदर मागाशी प्रवचन विना प्राप्ती नाही. आम्हाला जे सांगतात ते संत आहेत का तुमचं तुम्ही चेक करून घ्यायचा. तुमच्या क्लासच्या मॅडम लहान लेकरांच्या मोठ्या माणसांच्या क्लासला जातात ते सर्टिफिकेट देतील का तुम्ही पास झाला का नापास झाला. त्यांनी घेतलेली परीक्षा देतील, पण शाळेतला सर्टिफिकेट त्या कॉलेजमध्येच जावं लागेल, शाळेमध्येच जावं लागेल. तसा साधू संतांच्या शाळेमध्ये गेला बाबा तो ओरिजिनल जप देतात. अख्खा जग विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना, पण विठ्ठल स्वतः कुठला जप जपतात माहितच. अख्खा जग ज्ञानोबा तुकाराम म्हणत जातात, पण स्वतः ज्ञानेश्वर माऊली कुठला जप जपतात ते. ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी. ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी. ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी.
तोंड बंद जपमाल अंतरी. मी जे हू करू सांगतो ना ते थेरॅटिकल आणि प्रॅक्टिकल, म्हणजे प्रत्यक्षात करून दाखवणं आणि ते असणं आपल्या जवळ ते उत्तम आहे. वैकुंठवासी अनुबाई हरिश्चंद्र कराळे कौसात पाटील आहे. तर ह्या आई वास्तविक यांचा आता आजपासून पुढे प्रवास चालू होईल, वर्षभर प्रवास चालू होईल. मुलं आहेत का दादा इथे? आहेत ना? मुलांनी काय करायचं, वर्षभर एक भाजी खायची नाही, परत मला भाजी 13 दिवस कसं घडलं आमच्या आम्हाला नुसतं दाखवतं तरी बरा वाटतं बोलतोय. पण पोराईत म्हणजे काढला कळ सुस्तीत आहे. गप मागते शाकाहारीचा काय करायचं, दर महिन्याची पुण्यतिथी येईल. आई कुठल्या तिथीला वारला, तारखेला नाही, त्या तिथीला काय करायचं, सकाळी स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाक बनवला आणि त्याच्यामध्ये थोडीशी 100-150 ग्राम खीरही बनवायची. आणि खीर बनवली, सगळं पत्रावली काढायच्या. 3 पत्रावली आईच्या वैकुंठवासी अनुबाई आईच्या फोटो समोर 1 पत्रावळ ठेवायची, दुसऱ्या 2 पत्रावळ खाली ठेवायच्या. ही मला सांगता येतं म्हणूनच सांगत, तुम्ही करावं म्हणून. विठाला विठाला काय करायचं, वर्षभर एक भाजी खायची नाही, कारण तुमच्या अंगात रक्त आहे ते तुमच्याच आईचा. कारण आईने 9 महिने 9 दिवस पोटात वाहिलेले आहे. सगळं तुम्हाला दूध पाजले, हाताचा पाळणा केलेला आहे, रक्ताचं दूध पाजलेलं. आईचा उपकार जगात कोणी फेड करू शकत नाही. घबरायचं, गडबड करायचीच नाही. स्वामी विवेकानंदा जरी संन्यास घेतला होता तरी येऊन घरामध्ये आईचे शिरसाष्टांग नमस्कार करत होत. कपडे कसं बी असू दे, शिरसाष्टांग जसं काठी टाकतात तसं. म्हणून किती बी चुकलं आई वडील नाही वाटत लक्षात आलं, कसं बी असलं तरी स्वीकारायचं आपलं आई वडील. आपण हात जोडायचं, बाबा बस झाला आता, शांत व्हा, सगळं आमचं चुकलं, तू बरोबर आहेस. कारण हा दिवा कधी मालवेल काही पता लागत. सगळं उरकलेलं आहे, खालची लाकडा रचून ठेवलेली आहे, उचकी लागाची खोटी, पण तरी त्या म्हाताऱ्याचा लागदार झालो. हो ना, आता जाऊ दे ना, सगळं संपलेलं आहे सगळं. त्या म्हाताऱ्याने काय गडबड नसतं करायची. आत तुका म्हणे आत उरलो. आमचे यशवंत सेठ संपूर्ण महाराष्ट्रभर, तुमच्या गावालाही कल्पना नसेल, संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतः कॅमेरा घेऊन, कारण ही सेवा पैसे भरपूर असतात, खिसे दोन्ही भरलेले, परंतु देवाच्या कार्याला न्यूट्रल आणि फेज हे कसं वापरायचं ते माहिती ना. तर कॅमेरा घेऊन कशा करता, एवढा मोठा सेट असू सुद्धा याचं एकच की बाबा हे कार्यक्रम चाललेले या जगाच्या प्रांगणामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती होण्याकरता. आणि हे चित्रीकरण झाल्यानंतर आपण आज आहोत तो उद्या नाही, परंतु समाजाला, देशाला, संस्कृतीला, सगळ्यांना उपयोगाचा राहील. आणि ज्याची इच्छा असेल तेव्हा जिथे पाहिजे तिथे पाहिजे. विठाला त्यांच्या जोडीला आमचे रिटायरमेंट अण्णा, त्यांनी पण हिंमत केली माळ घालायची. त्यांच्या ताईने दिवस मोजून होतं, परंतु काम टिचून टिचून भारी गेलं. तुमचा कराले आपल्या बेलवली गाव आहे ना, पावन झालं, लई पावन झालं. तर त्या पोराने काय करायचं, आता पत्रावली काढल्या, पुढे काय तर सांग ना बोलतोय. पत्रावली काढल्यानंतर वरच्या पत्रावलीमध्ये काळं तिल आणि जाऊ टाकायचा, दुसऱ्या खालच्या पत्रावली काळं तिल जाऊ नाही टाकायचा. सगळे पदार्थ वाढायचे त्याच्यामध्ये, जे काय आपण आणतो ना. आणि पंढरी महात्म्याचा 8वा अध्याय वाचायचा. 8वा अध्याय वाचल्यानंतर आरती करायची. भावबंधानं बोलवायच्या भांगणीत पडायचं नाही. आलं समजलं, आलं ती येऊ द्या. नातेवाईकांना बोलवायचे, नातेवाईक मेल्याने काय काम लावून दिलं, 13 दिवस घेतलं आणि डबल काम लावून दिलं महिलेला. तर तसा काम नाही करायचं, आलं ती येऊ दे. आता जेवायला घालणार तुम्ही, जाणार तुम्ही, बीच में चांद भाई, आम्ही कशाला बोलू. विठाला विठा हा दिसतो मी बोलतो, हा स्थूल देह, सूक्ष्म देह. सूक्ष्म देहाने गावाला गेलो, पोहत होतो
आणि कारण दे, ज्या कारणाकरता आपण जन्माला आलो ना, महाकारण, त्याला गुरु करायला लागतात, तो जप घ्यायला लागतात. तुम्ही भाग्याचे बेटा, तुम्ही नाही भाग्याचे, महाभाग्य. कोणाला बी न मिळत. ज्ञान देव म्हणे नाम हे सर्वत्र दुर्लभ. अरे रामकृष्ण रे 7 कोटी मंत्र अख्ख्या विश्वात माहित आहेत, पण तो ओरिजिनल जप नाही ना कुठं माहिती. तो जप तुम्हाला मिळावा, कळावा, समजावा ना, आजही त्याची अनुभूती यावा, त्याकरता या आटापिटा आहे. आणि महापुरुषांनो, त्या 3 पत्रावळीचा काय करायचा, पाणी फिरवलं, हात जोडलं, मग खाली 2 पत्रावळी ठेवल्यात. एक पत्रावळ वरती कावळ्याने द्यायची, दुसरी पत्रावळ गायला द्यायची, आणि तिसरी पत्रावळ आहे ती संध्याकाळी 6, 6:15 वाजता सूर्यास्त होईल त्याच्या आत वाहत्या पाण्यात सोडून द्यायची. आणि 11 पुण्यतिथी अशा करायच्या. आणि 12व्या पुण्यतिथीला काय करायचं, तुम्ही वर्षभर जी दुधी, तोंडली, वांगी जी पण भाजी सोडलेली असेल, ती भाजी जे मोठा आपण पुण्यतिथी करणार त्याच्यामध्ये स्वयंपाक आल्याच्या ना आईच्या फोटो समोर ठेवायचं. आई का, हे सगळं पुण्य तुला प्राप्त हो. तुम्ही लेकरा, मुला, मुली हे सगळं तुम्ही पुण्य प्राप्त करू शकता, परंतु त्यांचा आता हा देह नाही, म्हणून त्यांना पुण्य प्राप्त होण्याकरता श्रद्धांजली का वाहिली जाता. जे म्हणतात त्यांनाही माहित असेल नसेल देव जाणो, आणि ज्यांना नाही माहिती ते पण गप्प बसतात. जे 12 अंगोली 16 अंगोली वारा वाहतोय, तो वारा आमच्यातून गेलेल्या जीवात्म्याच्या इव्हिल अँड सिव्हिल पॉवर त्यांच्या खात्यावर जमा हो. कारण हा जमा झालेला पुण्य त्यांना मिळतं, आणि त्या पुण्याने त्यांना पुढची गती चांगली मिळत असते. म्हणून हा शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात, मनुष्य जन्म
सर्व जन्मात उत्तम मरणादी सावध व्हावे आपले हित साधने जन्म घालो नये वाया मानवाची उत्तमा काया नामाने मनुष्य जन्म सर्व जन्मात उत्तम सर्व जन्मामध्ये उत्तम आहे. भगवंत करो आपल्या आईला अनुभय हरिश्चंद्र कराले या आईना सद्गती प्राप्त हो आणि त्यांच्या मुलांना मुलींना सगळ्या परिवाराला आईचा आशीर्वाद राहो आणि जो श्रद्धांजली आदरांजली वाहायचे ती वाहत असताना जो आपला श्वासोश्वास आहे आणि तो श्वासोश्वास या आईच्या खात्यावर जमा करायचा. आणि सूचना अशी एक आलेली की आता जो जेवण होईल तो तिखट गोड सगळा एकाच जेवण समजून घ्यायचा आणि तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या कारण महाराजांच्या शब्दाकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि ती ही तुम्ही सूचना समजून घ्या. आणि झालेली सेवा आता आमचे काय नाव का वालको मेंगल अण्णा गजानन महाराज आमचे गायक महाराज पुन्हा दुसरे गायक महाराज सालवी पाचकांडे बाबा आणि महांगडे महाराज आणि मुरलीधर बाबा ते काही प्रश्नच नाही. मृदुंगाचार्य काय बोलले योगेंद्र नमस्कार सुंदर वाजवलं सुंदर आहे. फक्त खाली राहिला तर आता मंगळसूत्र मंगळसूत्र म्हणजे काय हो सगळं दागिने भेटायचे गळ्यात आहे पण मंगळसूत्र नाही तर कोणीही मागण्या घालतात. पण त्याच्यापेक्षा भगवंताचं होणं चांगलं आहे. आमच्या कराले दादा आणि हे पण सगळेजण मंडळी देव माणसं आलेली असं हा पागोडा बांधण्याचा कार्यक्रम अगोदर होईल पहिला होईल. मी पण काही जास्ती वेळ घेतलेली नाही कंठालयाच्यात कार्यक्रम उरकला तर गोड वाटत नाही ते लई टाइम खाला बोलतात नंतर भले 2 तास कसा बी गेला तर काही वाटत पण महाराजांनी टाइम जास्ती खायचाच नसतं.